नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी की या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 फेब्रुवारी 2024 या दिवशी होणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, पानिपतची दुसरी लढाई टिंबटिंब या दोघांमध्ये झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 2, अकबर व हेमचंद्र विक्रमादित्य या दोघांमध्ये पानिपतची दुसरी लढाई झाली होती. प्रश्न क्रमांक दुसरा, कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे पहिले क्रिकेटपटू कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, सुनील गावस्कर हे कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे पहिले क्रिकेटपटू आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, पेलाग्रा हा रोग टिंबटिंब या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. तर ऑप्शन क्रमांक 2, नायसिन या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा रोग होतो. प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही कोणाच्या पुढाकाराने झाली? तर ऑप्शन क्रमांक 1, एलन ह्यूम यांच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 5वा, तेलंगणा या राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्याचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, रेवत रेड्डी हे तेलंगणा या राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्याचं नाव आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6वा, गंगा, यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर कोणते शहर वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, अलाहाबाद हे शहर गंगा, यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7वा, पेसमेकर हे टिंबटिंबचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 3, पेसमेकर हे हृदयाचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात. प्रश्न क्रमांक 8वा, खालील शास्त्रज्ञांपैकी कुणास बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, डॉक्टर सलीम अली या शास्त्रज्ञास बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1, 15 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10वा, खालीलपैकी कोणती व्यक्ती ही पोर्तुगीजांचा भारतातील पहिला गव्हर्नर होता? तर ऑप्शन क्रमांक 3, फ्रान्सिस्को डी अल्मीडा हा व्यक्ती पोर्तुगीजांचा भारतातील पहिला गव्हर्नर होता. प्रश्न क्रमांक 11, B1 या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, थायमिन हे B1 या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव आहे. प्रश्न क्रमांक 12, टोकियो ऑलिम्पिकमधील भालाफेक या खेळामध्ये सुवर्णपदक विजेता भारतीय खेळाडू पुढीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, नीरज चोप्रा हा भारतीय खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमधील भालाफेक या खेळामध्ये सुवर्णपदक विजेता आहे. प्रश्न क्रमांक 13, नॅशनल मिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमन कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 4, जयंती पटनायक या नॅशनल मिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमन होत्या. प्रश्न क्रमांक 14, पंजाब या राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्याचे नाव खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, भगवंत मान हे पंजाब या राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्याचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 15, बक्सारचे युद्ध पुढीलपैकी केव्हा झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3,
22 ऑक्टोबर सन 1764 बक्सारचे युद्ध झाले होते. प्रश्न क्रमांक 16. भारतामध्ये माहितीचा अधिकार हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4. 2005 या वर्षी भारतामध्ये माहितीचा अधिकार हा कायदा संमत करण्यात आला. प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1. 24 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 18. स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणत्या सूचीत येतो? तर ऑप्शन क्रमांक 3. राज्यसूची या सूचीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय येतो. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोण महाराष्ट्र या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1. रमेश बैस हे महाराष्ट्र या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त आहेत. प्रश्न क्रमांक 20. भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. INS अरिहंत ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे. प्रश्न क्रमांक 21. इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2. सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 22. सन 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3. लॉर्ड कर्झन यांनी सन 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली. प्रश्न क्रमांक 23. 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 2. वर्धा या शहरामध्ये 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. प्रश्न क्रमांक 24. दिव्यांगासाठी खालीलपैकी कोणते मोबाईल ॲप सुरू करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. सक्षम हे मोबाईल ॲप दिव्यांगासाठी सुरू करण्यात आले आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोपडा हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. भालाफेक या खेळाशी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोपडा आहे. प्रश्न क्रमांक 26. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवले जाणारे रेल्वे स्थानक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4. गुवाहाटी हे रेल्वे स्थानक भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवणारे जाणारे पहिले रेल्वे स्थानक आहे. प्रश्न क्रमांक 27. मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 1. बराकपूर या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली. प्रश्न क्रमांक 28. मनरेगा ही योजना खालीलपैकी कोणत्या अधिकारांची हमी देते? तर ऑप्शन क्रमांक 2. मनरेगा ही योजना खालीलपैकी माहितीचा अधिकार या अधिकाराची हमी देते. प्रश्न क्रमांक 29. घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. राज्यपाल यांना घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 30. भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3. BN राव हे भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते. प्रश्न क्रमांक 31. आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2. राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचा जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 32. भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2. 22 ऑगस्ट सन 1994 मध्ये भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू झाली.
प्रश्न क्रमांक 33, ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचवणे हे ऑपरेशन मुस्कान हे संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 34, संत रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी म्हणजे समतेचा पुतळा कुठे उभारण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, हैदराबाद या ठिकाणी संत रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी म्हणजे समतेचा पुतळा हा उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 35, कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, केरळ या राज्याचा कथकली नृत्य प्रकार हा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, हैदराबाद या भारतीय शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 37, वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1864 या वर्षी वेद समाजाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 38, 2022 खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल कोणत्या राज्याने सर्वाधिक जास्त जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र या राज्याने 2022 खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल सर्वात जास्त जिंकले. प्रश्न क्रमांक 39, महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा ही सर्वात लांब आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, मध्य प्रदेश या राज्याची महाराष्ट्रास लागून सर्वात जास्त सीमा आहे. प्रश्न क्रमांक 40, प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, पूर्व महाराष्ट्रामध्ये प्राणहिता नदीचे खोरे पसरलेले आहे. प्रश्न क्रमांक 41, राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, 24 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 42, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 43, ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँड मास्टर हा किताब दिला जातो. प्रश्न क्रमांक 44, भारताने अणुशक्ती परीक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पोखरण या ठिकाणी भारताने अणुशक्ती परीक्षण केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 45, लोकसभेतील सदस्यांची सर्वाधिक संख्या किती असू शकते? तर ऑप्शन क्रमांक 3, 550 ही लोकसभेतील सदस्यांची सर्वाधिक संख्या असू शकते. प्रश्न क्रमांक 46, थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 47, सार्क या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, काठमांडू या ठिकाणी सार्क या संघटनेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 48, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. प्रश्न क्रमांक 50, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपती हा उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करतो. प्रश्न क्रमांक 51, भारताचे पोलादी पुरुष असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, सरदार पटेल यांना भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते.
प्रश्न क्रमांक 52. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 53. पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर ऑप्शन क्रमांक 2, सभापती हा पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवतो. प्रश्न क्रमांक 54. गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला? तर ऑप्शन क्रमांक 2, मवाळ या तत्त्वाचा पुरस्कार हा गोपाळ कृष्ण गोखले यांनी केला. प्रश्न क्रमांक 55. प्रश्न क्रमांक 55. भाग्यश्री ठिपस आणि अभिजित कुंटे हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, बुद्धिबळ या खेळाशी भाग्यश्री ठिपस आणि अभिजित कुंटे संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 56. भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, परमवीर चक्र हा भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 57. डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4, हिवताप असे डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला म्हणतात. प्रश्न क्रमांक 58. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर ऑप्शन क्रमांक 1, सन 1927 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक 59. लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2, जनगणना या प्रक्रियेचा उपयोग हा लोकसंख्या मोजण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 60. कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशातील विचारवंत होता? तर ऑप्शन क्रमांक 1, जर्मन या देशातील कार्ल मार्क्स हा विचारवंत होता.